तर पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी कशी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। अंजली दमानियांच्या मागणीला आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय। की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये आणि जर ही नीट वाचून बघितलीत तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत। तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय, ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे। आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल। पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन। तर अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले। आपण पाहूयात। अशा पद्धतीनं जे काही पत्रकार परिषद घेऊन आज इतक्या बारकाईनं अभ्यास करून मांडले गेलेत मुद्दे आणि प्रचंड आकांड तांडव केला गेला, ही पहिलीच वेळ महाराष्ट्राने पाहिली नाही। का जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा तर या देशाला एक अभ्यासू कलेक्टर मिळाला असता, हा देश सिंगापूर झाला असता, हा देश अमेरिका झाला असता। इतक्या पद्धतीचा आकांड तांडव अजितदादा आणि पारदादांबद्दल करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याची जे काही कोणी आकाने त्यांना सांगितलं असेल तो आका नेमका कोण हे आता शोधणं मला असं वाटते क्रमप्राप्त आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।